राज्यात कालपासून 12वीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली। मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीमध्ये एका कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला। परीक्षेसाठी घरातून निघालेला 18 वर्षांचा सोहम कटरे हा विद्यार्थी नियतीच्या क्रूर खेळाचा बळी ठरला। मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून सोहमचा जागीच मृत्यू झाला। डोंबिवली इथं राहणाऱ्या सोहमचं कळवा इथल्या मनीषा विद्यालयात परीक्षेचं केंद्र होतं। दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ प्रवासी संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे। काळे कपडे काळी फीत लावून हे आंदोलन करण्यात येत आहे। वाईट झालं खरं तर, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण लोकांना गर्दीच एवढी असते की तो लटकून गेला असेल किंवा काय, त्याच्यामुळे तो हे झाला, गर्दीमुळे पडला तो आणि गेला जीव त्याचा। ह्या ज्या नवीन टाईल्स आता जे बसवल्या आहेत ना, ह्या एवढ्या मुळमुळीत आहेत ना, पाय स्लीप होऊ शकतो। तुम्ही वेस्टर्न लाईनला बघाल ना, हे जे येल्लो टाईल्स आहेत ना, असे डॉटेड लावलेत पुढे। ह्या जर रेनी सीझन नसताना तर कोणा पाय सरू शकतो, पण रेनी सीझनमध्ये कोणाचा सहज पाय सरेल। एक गाडी दादरपर्यंतची सोडणं, एक गाडी विटीपर्यंतची सोडणं, अशा प्रकारे जर दादरपर्यंतचं ट्रॅफिक जरी मॅनेज झालं तरी खूप दिलासा पडेल जे CST पर्यंत जातात त्यांना। ठाणे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रवासी संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे। 12वीच्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी हे आंदोलन करण्यात येत आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जो अपघात झाला तो अपघात नव्हता, तो खून होता। कारण ह्याबद्दल आम्ही वारंवार गेले अनेक वर्ष प्रश्न आम्ही उपस्थित करतोय, त्याच्यावर आम्ही मार्ग पण दाखवलेला आहे। सगळ्यात पहिली लोकल जी ठाण्यावरनं धावलीच नव्हती, तर फॉकलंड ट्रायल म्हणून जो ऐतिहासिक क्षण होता, सगळ्यात पहिली लोकल पारसिक स्टेशनपर्यंत धावलेली आणि ते स्टेशन आजही कार्यान्वित करता येणं शक्य आहे। ते जर झालं, कारण जर तुम्ही मुंब्रा आणि कळव्यामधलं अंतर बघितलं तर सगळ्यात जास्त 6 मिनिटाचं अंतर आहे। तुम्ही जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाही आहे, त्यामुळे त्यांना ते कळत नाही आहे। अतिशय गर्दी होते। डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा इथपर्यंत लोक चढत राहतात, कोणीच उतरत नाही। त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर 6 मिनिटं ते कधी 10 मिनिटापर्यंत जातं, लटकणं अशक्य असतं। त्याच्यामध्येच हे लोक पडून मरत आहेत आणि सगळ्यात जास्त अपघात होत आहेत ते ह्याच मार्गावर होत आहेत। आत्तापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत, नुसती घोषणाबाजी होते, पण त्याची घोषणाबाजीची पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुलामुलींचे अपघात होत आहेत। चिंताजनक बाब आहे। आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतलीत की आपल्या पार्लमेंटमध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।